आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि खुसखुशीत अशी भाकरवडी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे हळद, तिखट, पाववाटी लसूण, पाव किलो सुकं खोबरं, दालचिनी आणि लवंग, एक मोठा चमचा काळी मिरी, 3 मोठे चमचे तीळ, अर्धी वाटी धणे, पाववाटी बडीशेप, एक छोटा चमचा वेलची दाणे, 2 मोठे चमचे खसखस आणि अर्धा किलो बेसन आणि तळण्यासाठी तेल। आता एका पॅन मध्ये धणे, बडीशेप, दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि वेलची हे सर्व साहित्य एकत्र भाजून घेऊया। हे सर्व मसाले मिक्सर मध्ये वाटून त्याचा गरम मसाला तयार करून घेऊया। आता पॅन मध्ये सुकं खोबरं भाजून घेऊया, थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं। खोबरं लालसर भाजून झालेलं आहे। आता एका भांड्यात काढून घेऊया। त्याच पॅन मध्ये आता खसखस आणि तीळ हे थोडे गरम करून घेऊया। खसखस आणि तीळ भाजून झाले आहेत। आता यामध्ये सुकं खोबरं घालूया आणि हाताने चुरून घेऊया। आता यामध्ये क्रश केलेली लसूण घालून पुन्हा नीट चुरून घेऊया। आता यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 3 चमचे तयार गरम मसाला घालूया। चवीनुसार मीठ घालूया। आता सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेऊया। भाकरवडीचं सारण आपलं तयार झालंय। वडीचं आवरण तयार करण्यासाठी परातीमध्ये थोडंसं तेल घेऊन ते सगळीकडे लावून घेऊया। आता बेसन घेऊया। यामध्ये 2 छोटे चमचे हळद घालूया, 2 चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालूया। सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेऊया। एक चमचा सफेद तीळ घालूया। पुन्हा एकदा सर्व साहित्य एकत्र करून घेऊया। थोडं थोडं पाणी घेऊन घट्टसर पीठ मळून घेऊया। आपलं पीठ मळून झालेलं आहे। पोटा स्वच्छ पुसून घेऊया, त्यावर बेसन पसरवून घेऊ। पिठाचा गोळा घेऊन त्याची जाडसर पोळी लाटून घेऊया। आता आपली पोळी लाटून तयार झाली आहे। हातावर तेल घेऊन आता आपण पोळीवर व्यवस्थित लावून घेऊया, जेणेकरून सारण पोळीवर व्यवस्थित चिटकेल। सारण व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचे, हाताने दाबून ते सगळीकडे एकसारखं करून घ्यायचे।
सारण भरताना हाताने व्यवस्थित दाबून घ्यायचंय जेणेकरून ते तळताना बाहेर येणार नाही. आता आपण वडी रोल करून घेऊया. व्यवस्थित हळूवार हाताने वडी रोल करून घ्यायची. सर्व बाजूंनी वडीचा रोल आता आपण सारखा करून घेऊया आणि आता वड्या पाडूया. आता या वड्यांना 2 मिनिटं आपण एक वाफ देऊया. वडीला वाफ देऊन झालेली आहे, थंडही झाले. आता या वड्या आपण तळूया. मध्यम आचेवरती गरम तेलात आपण वड्या तळून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी लालसर होईस्तोवर वड्या तळून घेऊया. ही माझ्या आईची रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. तयार आहे झणझणीत आणि खुसखुशीत अशी भाकरवडी.